तर नमस्कार मित्रांनो, मॅच नंबर 7 टी म्हणजे KKR वर्सेस मित्र मुंबई ही होणार आहे। व मित्रांनो त्या मॅचसाठी आपण या व्हिडिओमध्ये दोन्ही टीमांची प्लेइंग 11 त्याचबरोबर मित्रांनो काही मॅच डिटेल्स व मित्रांनो लास्टला आपण कोण जिंकणार हे प्रेडिक्शन करणार आहोत, म्हणून व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। व मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा। तर चला व्हिडिओला करू सुरुवात। तर मित्रांनो पहिल्यांदा आपण या मॅचच्या मॅच डिटेल्स पाहू। पहिल्यांदा आपण जर या मॅचसाठी मॅच डिटेल्स पाहिलं तर ही मॅच नंबर 60वी मॅच आहे। व मित्रांनो 60वी मॅच आहे। त्याचबरोबर मित्रांनो टाइम जर पाहिला संध्याकाळी 7:30 वाजता मित्रांनो कोलकाताच्या स्टेडियमवर ही मॅच खेळली जाणार आहे। मित्रांनो ईडन गार्डन या स्टेडियमवर ही मॅच खेळली जाणार आहे। मित्रांनो या दोन्ही टीमांतील आपण हेड टू हेड रेकॉर्ड बघितला मित्रांनो दोन्ही टीमांनी आतापर्यंत 33 सामने खेळले आहेत, त्यातील 10 हे KKRने जिंकले आहेत, त्याचबरोबर 23 हे मुंबईने जिंकले आहे। तर मित्रांनो चला आता आपण दोन्ही टीमांची या मॅचसाठी प्लेइंग 11 पाहू। पहिल्यांदा आपण KKRची या मॅचसाठी प्लेइंग 11 पाहू। मित्रांनो KKR कडून ओपनिंगला पी सॉल्ट त्याचबरोबर सुनील नारायण येणार आहे। दोघे जबरदस्त अशा फॉर्ममध्ये आहेत। पी सॉल्ट ही जबरदस्त अशी बॅटिंग करत आहे, त्याचबरोबर सुनील नारायण ही जबरदस्त अशी बॅटिंग करत आहे, त्याचबरोबर बॉलिंग ही सुनील नारायणची जबरदस्त आहे। त्यानंतर 3 नंबर येणार रघुवंशीने जबरदस्त असा फॉर्म गेल्या काही काळात दाखवला आहे। त्यानंतर 4 नंबर येणार मित्रांनो आंद्रे रसल। त्यानंतर आपण पाहिलं 5 नंबर येणार रिंकू सिंग, 6 नंबर येणार श्रेयस अय्यर, त्यानंतर येणार व्यंकटेश अय्यर, त्यानंतर रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा व वरुण चक्रवर्ती। तर मित्रांनो ही होती KKRची या मॅचसाठी प्लेइंग 11। तर आपण जर KKRच्या टीमबद्दल बोललो तर KKRची प्लेइंग 11 ही जबरदस्त आहे। त्याचबरोबर मित्रांनो KKR आंद्रे रसल, सुनील नारायण असे रिंकू सिंग असे जबरदस्त असे हिटर आहेत। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर KKRची बॉलिंग ही जबरदस्त आहे, कारण KKR मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण असे जबरदस्त असे बॉलर सुद्धा आहेत। तर मित्रांनो चला आता आपण मुंबईची या मॅचसाठी प्लेइंग 11 पाहू। मुंबईची जर आपण या मॅचसाठी प्लेइंग 11 पाहिली तर मुंबईकडून ओपनिंगला रोहित शर्मा त्याचबरोबर ईशान किशन येणार। दोघेही जबरदस्त अशा फॉर्ममध्ये गेल्या काही काळात होते, परंतु मित्रांनो गेल्या 2-3 मॅचमध्ये दोघेही फेल जात आहेत। त्यानंतर मित्रांनो 3 नंबर येणार सूर्यकुमार यादव मागच्या मॅचमध्ये जबरदस्त असं शतक मारून आला आहे। त्यानंतर मित्रांनो 4 नंबर येणार तिलक वर्माचाही फॉर्म चांगला आहे। त्यानंतर 5 नंबर येणार हार्दिक पांड्या। मित्रांनो हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून जबरदस्त अशी बॉलिंग करत आहे, परंतु हार्दिक पांड्याची बॅटिंग अजूनही चांगली नाही, म्हणून अशी आशा आहे की हार्दिक पांड्या येईन त्या सामन्यात चांगली बॅटिंगही करेल। त्याचबरोबर मित्रांनो तो चांगली बॉलिंगही करत आहे। त्यानंतर मित्रांनो येणार नेहाल वजीरा ही जबरदस्त असा बॅट्समॅन आहे व चांगली फिनिशिंग टीमला देऊ शकतो। त्यानंतर येणार टीम डेव्हिड ही चांगली फिनिशिंग देतो। त्यानंतर मित्रांनो अंशुल कंबोज हा फास्ट बॉलर आहे व जबरदस्त अशी बॉलिंग त्यांनी मागच्या मॅचमध्ये केली होती। त्यांनी ट्रेव्हिस हेडला 2 वेळा आउट केले होते, परंतु एकदा ट्रेव्हिस हेडचा कॅच होता, त्याचबरोबर मित्रांनो एकदा नो बॉल पडला होता, परंतु मित्रांनो त्यांनी मयंक अग्रवालला जबरदस्त असा बोल्ड हा मागच्या मॅचमध्ये मारला होता। त्यानंतर येणार पियुष चावलाने मागच्या मॅचमध्ये हैदराबाद विरुद्ध जबरदस्त अशी बॉलिंग केली होती। त्यानंतर येणार जसप्रीत बुमराह तर तुम्हाला माहिती आहे जबरदस्त असा बॉलर जसप्रीत बुमराह आहे व मित्रांनो कोणत्याही क्षणी जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सला विकेट घेऊन देऊ शकतो। त्यानंतर येणार नुवान तुषारा। तर मित्रांनो ही होती मुंबई इंडियन्सची या मॅचसाठी प्लेइंग 11। तर तुम्हाला कशी प्लेइंग 11 वाटते दोन्ही टीमांची ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तर मित्रांनो चला आता आपण काही प्रेडिक्शन करू। तर मित्रांनो माझी प्रेडिक्शन ही आहे की ही मॅच ही KKR जिंकेल, ही माझी प्रेडिक्शन आहे। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ करा लाईक आणि चॅनल करा सबस्क्राइब। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत क्रिकेट पाहत राहा, बाय बाय।